हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण पुढे सरकून बसा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम नमामि शंकरानंद गुरुपादांबुजन्मणे सविलास महामोह कर्मणे कुंडलीकवरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सांगा गोष्ट दृष्टांताने स्पष्ट करतात. कोणती गोष्ट? सत्यत्व आत्म्याच्या सत्यत्वाचे रूपादन. अपनीतेषु मूर्तेषु ह्यमूर्तं शिष्यते विय, शक्येषु बाधितेष्वन्ते शिष्यते व्यक्तं ते मूर्तेषु अपनीतेषु हि अमूर्त वियत शिष्यते. घरातील सगळे पदार्थ मूर्त साकार पदार्थ बाहेर नेले असता अमूर्त निराकार दृष्टांत दिलेला आहे. शिल्लकच आणि शिल्लक कोण राहतं खाली? साक्षी आत्मा. समाधी लावली तिथेही साक्षी शेष. मानवी सगळे व्यवहार ज्या वेळेला होतात तेही त्याच्या सत्तेने होतात. असं म्हटलं होतं, निद्रा मूर्छा समाधी अवस्थेत नाश होत कशाचा असतो? स्थूल सूक्ष्म या प्रत्यक्ष भासणाऱ्या स्थूल सूक्ष्म सृष्टीचा निद्रा मूर्छा समाधी अवस्थेत नाश होत असतो. स्थूल भासणाऱ्या सृष्टीचा आणि त्याचा त्या सगळ्या ज्या ठिकाणी बाध होतो, नाश हा शब्द बाधवाचक होता, तर तेथे कोणीतरी एक खाली शेष साक्षी आत्मा हा असतोच. त्याच्या वाचून बाध होणार नाही व बाध होणाऱ्या पदार्थाला सत्य पदार्थाचं अधिष्ठान असावं लागतं. आणि मग खाली शिल्लक तो साक्षी राहतोच. आणि हे स्पष्ट करण्यासाठी दृष्टांत आलेला होता की घरातले ज्या घरामध्ये व्यक्ती विशेष करून घर सोडून जाणारे लोक, भाड्याचं घर असेल तर सोडून जाताना त्या घरातलं सारं सामान काढलं म्हणजे आता घरात काय हो, लोक म्हणतात आम्ही काहीच ठेवलं नाही, आम्ही सगळं काढून आणलं. पण आकाश कुठं काढून आणलं तुम्ही? आकाश तर तिथं आहेच. अगदी त्या पद्धतीने आत्मा हा आहेच. आकाशाच्याही आत भरलेला जो आहे तो सच्चिदानंद चिदाकाश असंही म्हटलं काही वेळेला त्याला. असा आत्मा हा आत आहेच. म्हणून आकाशाला बाहेर जसं काढता येत नाही तसं आत्म्याला बाहेर काढता येत नाही. कारण तो दृश्य नाही. दृश्य असलेले पदार्थ बाहेर काढले. अमूर्त स्वरूप असं असलेल्या कारणाने त्याला बाहेर काढता येईल. सांगा. एवं शक्येषु बाधितेषु अंते यत् शिष्यते. त्याच न्यायाने शरीरेंद्रियाचा बाध केला तरी शेवटी एक तत्व शिल्लक राहते, तेच म्हणजे आत्मतत्व. तर सगळा बाध झाल्यानंतर अवशिष्ट राहतं, त्याला आत्मा असं म्हणतात. म्हणून हा दृष्टांताने हा विषय स्पष्ट केला या श्लोकात. चला पुढे. एखाद्या भ्रमिष्ठ माणसाने भ्रमाने सगळ्याचा नाश केला तरी पण आकाश शिल्लक निराकार आकाश नाश केला किंवा नाही बी केला तरी सुद्धा आपण जसं आता रेग्युलर उदाहरण आपण पाहतो की ज्या वेळेला भाडेकरू असतात त्यावेळेला भाडेकरू खोली सोडून जातात. खोली सोडून जातात म्हणजे खोली ते म्हणजे आता आम्ही खोलीमध्ये काहीच ठेवलं नाही, त्यांनी सारं सामान बाहेर काढलं.
बाहेर काढलं की म्हणजे घेऊन गेले ते सामान. ते म्हणजे काय ठेवलं का हो तिथं? ते म्हणजे आम्ही ते सोडून दिले, पोलीस सोडून दिली. म्हणजे तिथं आम्ही आता काहीच तिथे काय आता नाही, पण काहीच नाही. तर त्यातलं आकाश जे अमूर्त स्वरूप होतं ते तसंच राहिलं. म्हणून अमूर्ताला हात लावता येत नाही, मूर्ताला हात लावता येतो. जेवढे मूर्त पदार्थ सृष्टीमध्ये आहेत त्यांनाच मायाकृत पदार्थ पण असंही म्हणतो, अनात्म पदार्थ म्हणतो. हे सगळे पदार्थ बाहेर काढले, पण ज्याला बाहेरच काढता येत नाही तो आहे आत्मा. आणि तो इथला मूळचा वतनदार आहे. आणि खास अनादी कोण असेल तर आणि जे आगंतुक आहेत म्हणजे कधी येतात कधी जातात, येतात असतात जातात राहतात, हे सगळे मायाकृत पदार्थ दृश्य आहेत. चला, यावरून काय सिद्ध झालं? यावरून साकार पदार्थाचा नाश झाला तरी निराकार अवशिष्ट राहते. त्याप्रमाणे साकाराचा नाश झाला तरी निराकार, आकार रहित त्याला निराकार म्हणतात. शिल्लक साकार आकारवान त्याला साकार म्हणतात. जो पदार्थ आकारवान असतो, आकारवान पदार्थ नामरूपाचे आहेत. म्हणून आकार नाही तो निराकार, निर्विकार, निर्गुण अशा पदाने संबोधला जातो. आणि त्याला आत्मा असं म्हणतात. निर्गुण, निराकार, आकार रहित आकारवान पदार्थ हा मायाकृतच आहे. आणि हा मूळ निर्गुण असं स्वरूप आहे. गुणही नाही आणि आकारही नाही. निर्गुण निराकार दादा माहेर माझं गाव, शकून माहूर माझे गाव नाही का, माहूर माझे गाव, शकून सांगाव यमाई माझे नाव. नाथवार झाली ते भारुडामध्ये टाकले. निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव. त्या माहूरचं स्वरूप सांगितलं, निर्गुण निराकार. या दृष्टांताप्रमाणे चाल म्हणायचं का? चाल लावणाऱ्या माणसाने चाल लावून म्हणते. तुमच्या चाली आम्ही ऐकत राहू. सांगा. याच दृष्टांताप्रमाणे आत्मेव्यतिरिक्त जेवढे स्थूल सूक्ष्म पदार्थ बाहेर काढले तरी पण आत्मा एक साक्षी रूपाने अवशिष्टच राहतो. बरोबर, साक्षी रूपाने अवशिष्ट. अवशिष्ट म्हणजे शिल्लक राहतो. घरातले पदार्थ बाहेर काढले, आकाश शिल्लक राहिलं. आकाशाला बाहेर काढलं, कोण राहिला? आत्मा राहिला. आत्म्याला बाहेर काढलं, त्याला बाहेरच काढता येत नाही. आकाश निर्गुण निराकार आहे का नाही? आपला आकाश कसं आहे? निराकार आहे का नाही? आकाश सुद्धा सूक्ष्म आहे, त्याला बाहेर काढता नाही आलं. आणि आत्म्यालाही काढता नाही आलं. मग दोघांच्यात फरक काय? आणि पण आकाशाला मी म्हटलं बाहेर काढलं तर आत्मा शिल्लक राहतो. म्हणजे आकाशाला बाहेर काढता येतं का? नाही काढता. बघा, विचार करून सांग. आकाशाला बाहेर काढता येतं का? आत्म्याच्या आत्म्याच्या दृष्टीने तो पदार्थ अस्तित्वात नाही, म्हणून बाहेर काढता येतो. आणि अजून त्याचं दुसरं उत्तर असं आहे, आकाश हे मायाकृत आहे, म्हणजे मायाकार्य आहे. आणि मायाकार्य असल्यामुळे मायेचा बाध होऊनच जातो, म्हणून आकाशाला बाहेर काढता येत. तेव्हा आकाशाला कसं काय बाहेर काढता येईल? येतं ना, कारण आत्म्याच्या ठिकाणी त्याचा अत्यंत अभाव आहे. आणि याच तत्वाचा साक्षात्कार झाला की परमफलाची प्राप्ती होते. आता त्याच्यातही पुढे म्हटलं, याचा काय झाला? साक्षात्कार झाल्यावर परमपदाची प्राप्ती होते. साक्षात्कार, याला साक्षात्कार म्हटलं. काय साक्षात्कार आहे असं म्हटलं तर परम तत्व मी आहे. मी हा कारण शरीर रूप नाही, सूक्ष्म शरीर रूप नाही, स्थूल शरीर रूप नाही, आनंदमय कोश रूप नाही, विज्ञानमय कोश रूप नाही, मनोमय कोश रूप नाही, प्राणमय कोश रूप नाही, अन्नमय कोश रूप नाही. याचे सगळे पदार्थ मायाकृत असून यांचा साक्षी जो आत्मा तो मी आहे. आणि याचं मग काय करावं? तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंचम ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. तर याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करणाऱ्या पुरुषाला याची प्राप्ती होते. आणि मग कसा अभ्यास करावा? तर नेती नेती ही पदं आलेली ती त्याची बृहदारण्य उपनिषदातली श्रुती आहे की न इति, हे नाही, हे नाही, अन्नमय कोश नाही,
प्राणमय कोश नाही, मनोमय नाही, विज्ञानमय नाही, आनंदमय नाही, हे नेती नाही. ते म्हणजे आता खाली काही सगळ्यांचा बाद झाला. हा मग म्हटले मग अवशिष्ट राहतो तो आत्मा आहे. तर अशा पद्धतीने आत्म्याचं म्हणून तर इथं पंचकोश विवेक हे प्रकरण आलं. विवेक म्हणजे पृथक्करण, त्यांचं पृथक्करण करणं याला विवेक म्हटलं. पृथक्करण करणं, वेगळं करणं याला विवेक म्हणतात. विवेकाचं चांगलं उदाहरण तुमच्याकडे आहे. जसं का करिता दधी कडसणी नवनीत निर्वाणी दिसे जैसे. जसं दह्याचं मंथन केलं रवीने केलं ना, आणि मग त्याच्यापासून दोन पदार्थ निघाले, ताक आणि लोणी. मग दह्यामध्ये दडलेले होते, एक आसार आणि एक सार. तसा फलकट तो संसार तिथे सार भगवंत. म्हणून ज्या वेळेला याचं मंथन केलं म्हणजे पृथक्करण केलं विचारांच्या द्वारे, तर त्याबरोबर लक्षात आलं की संसार मायाकृत जो पदार्थ आहे तो आसार असून या ठिकाणी सार रूप परमात्मा भगवंत हा सार आहे. झालं, याला म्हणतात पृथक्करण. विवेक हे कशाच्या द्वारे केलं जातं तर विचार. दैसे विचारता ते प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. तर या तत्व शिल्लक जे राहतं ते तत्व ते काय म्हणताय तिथे. तेव्हा अशा प्रकारे या तत्वाचा साक्षात्कार झाला असता मोक्षरूप परम फलाची प्राप्ती होते. काय म्हणताय परत ते शंका घेतात की मग अहो पण असे एवढे प्रतीत होणारे पदार्थ बाहेर काढल्यानंतर काहीच अवशिष्ट राहत नाही. मग जे अवशिष्ट राहते काय आपली नजर नाम रूपावर आहे. आपल्याला नाम रूपाचे पदार्थ आहेत हे या जगतामधले सत्ताधारी वाटतात. म्हणजे आपली नजरच नामरूपावर असल्या कारणाने आपल्याला त्याच्यावरच तेवढीच सत्ता भासते. नामरूपाचा पदार्थ गेल्यावर सत्तेचा अभाव प्रतीतीला येतो. सामान्य नजर जी आहे तर त्या सामान्य नजरेचा हा पराक्रमच आहे. त्याला कोती नजर म्हटलं ना, कोती शब्द आला ना, कुठेतरी आला ना, हा कोती समजूत. म्हणजे त्या नामरूप गेलं ना सार. आता कुठं काय राहिलं, कारण नामरूप गेलं. माणसा सुद्धा आकाराला जन्माला आली की आला म्हणते, आणि मेला की गेला म्हणतात. माऊली म्हणतात तसं, तो गेला पण त्याचा देह गेला, तो नाही गेला. कारण आत्मा जातही नाही आणि आत्मा येतही नाही. मग गुरु कुठे गेले, आपले गुरुजी कुठे गेले, कुठेच गेले नाही. आकार टाकून दिला, नामरूपाचा आकार टाकून दिला. अण्णा कुठे गेले, गेलेच नाही. कारण ते तत्स्वरूप इथेच आहे. इथेच म्हणजे सर्वांच्या हृदय देशामध्ये बसलेले, त्याला म्हणतात तत्स्वरूप. तत्स्वरूप असणे नामरूपावरती आपला आकार असले. आपल्याला फक्त नाम आणि रूप एवढंच दिसतं. नामरूप गेलं की आपण म्हणतो काहीच नाम गेल्यावर का ते व्यक्ती गेला. व्यक्ती जातच नाही ना. बरं, तो जीवदशेत जरी तो व्यक्ती राहिला तरी दुसऱ्या योनीत जातो. जीवदशेतला हा दुसऱ्या योनी बदलतो, दुसऱ्या योनीत जाईल. तो मेला नाही म्हणजे त्याचा नाही नाश झाला. एका दृष्टीने चांगलंच झालं. एका देहात किती वर्ष राहावं, बदलायला पाहिजे का नाही. आपण घरं सुद्धा बदलतो. ते म्हणजे आमचं आता जुनं घर झालं, नवीन बांधायचं. नवीन का बांधले, त्या पहिल्याचा काय आला कंटाळा. मग नवीन घर जसं आहे तसं आता एका ह्याच घराची डागडुगी करून कुठपर्यंत जिकडे म्हणजे जिकडे हे दुरुस्ती करावं तर दुसऱ्या बाजूला परत तिकडं ठिगळ पडतं है ना. त्याला ठिगळ तरी किती लावतात. मग त्या म्हणजे खास करून आम्ही मोडूनच टाकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला नवीन आवडतं का जुनं आवडतं. जैसे जीर्ण वस्त्र सांगते नूतन वस्त्र वेडीचे, जैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथ. तसं आहे. म्हणून मनुष्य हा कोणताही जीव हा नाश पावत नाही. पंचमहाभूत नाश पावले नाहीत. ते बिचारे 5 भूतांपासून आले, 5 भूतात गेले. देह हा 5चा, तर त्याला ह्या 5 तत्वांचा आलेला दिली तिलांजली कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पित. त्याला त्या 5 तत्वात दिलं. जीवात्मा दुसऱ्या शरीरात गेला आणि आत्मा कुठेच गेला नाही.
झालं ते म्हणजे मग आता कुठे काय झालं काढले तेव्हा. पण तुमचा जो संबंध होता ना तो मिटला. आपला जो शरीर स्वरूपामध्ये जो संबंध असतो त्या व्यक्तीबरोबरचा तेवढा फक्त मिटतो. म्हणून शरीर स्वरूपाचे संबंध नित्य नाही तर हे कालिक आहे. थोडा ज्यापर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत कालिक संबंध शरीराचा राहील. त्या व्यक्तीचा नाश झाला असं नाही म्हणा, मग त्याचा संबंध मिटला आपला. आता त्या नामरूपाचा जो फोटो आपल्या समोर येत होता तो आता राहिला नाही राहिला तर बरोबर आहे, कारण या जगाचा हा नियमच आहे. कारण याच्यामध्ये नामरूपाचे संबंध कालिक आहेत, ठराविक काळापुरते राहतात. आणि तसे आणि आपण याचा प्रत्यक्ष अनुभव सुद्धा घेत चाललो की आपल्या घरातले एक 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 नष्ट होत गेले. पहिले जुने लोक किंवा आपल्याबरोबर ज्यांचे संबंध होते, नातेवाईक म्हणा, सोयरे म्हणा, मित्र म्हणा, सखे म्हणा, एक 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 कमी होताना दिसतात. आणि मग एक एक कमी होताना दिसतात तर एक एक नवीन येताना दिसतात. हो आले आले धरा म्हणजे आता मुलगा झाला घ्या पेढे, जर नवीन आला एखादा नवीन आला तर नवीन संबंध. ज्या वेळेला संयोग असतो त्या संयोगाचा नेहमी वियोग होतोच. संयोग ज्या अर्थी झाला त्या अर्थी त्याचा वियोग होणार आहे. आणि मग संयोगाने निर्माण होणारे पदार्थ वियोगामध्ये जातात. आत्म्याचा संयोग कधीच होत नाही, तर तो नित्य असल्याने त्याचा कोणताही संबंध संभवत नाही. म्हणून आत्म्याचा वियोग कधीच होत नाही. ज्याचा वियोग होत नाही त्याला आत्मा असं. आता काय म्हणतात, अवशिष्ट राहते ते आत्मतत्व, याला धरून शंका आहे. अवशिष्ट शिल्लक राहणाऱ्या आत्मतत्वाविषयी शंका करतात. काय शंका आहे सांगा. सर्व बाधेन किंचित येत यन्न किंचित देवत भाषा एवात्र विद्यन्ते निर्बाधं तावदस्त्रीः. सर्व बाधे किंचित न विद्यते इति चेत सर्वांचा बाध केल्यावर काहीच राहत नाही असे जर म्हणशील तर यत् न किंचित तत् एव तत् अस्ति. हे तुझं बोलणं, तर तुझ्या दृष्टीने जे काही नाही तेच ते तत्व आहे. काही आहे म्हणतात आणि काही नाही म्हणतात. म्हणजे आपण त्याची आता सुरुवात कुठून होते तर देवापासून होते. आत्म्यालाच देव म्हणतात, म्हणजे यालाच देव म्हणतात. मग आत्म्याला देव म्हणतात हे मुमुक्षुला माहिती. सामान्य माणसाला आत्म्याला देव म्हणतात हे माहिती. जे साधक आहेत त्यांना कळालं की आत्माचं देव आहे. पांडुरंग म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजेच पांडुरंग. पण ही ज्याला माहीत नाही त्याचा पांडुरंग बदलतो, त्याचा पांडुरंगच वेगळा. त्यांना आस्तिक, त्यांना मुमुक्षु नाही माहीत. आस्तिक आहेत ज्यांचा देव परिचिन्न असतो. आत्म्याला देव मानत नाही, मूर्तीला देव मानतात, परिचिन्न वस्तूमध्ये ते देव पाहतात, देव मंदिरात पाहतात. हे आस्तिक वर्ग. काही वर्ग हा सुद्धा मानत नाही, तो एक नास्तिक वर्ग. जा म्हटले आम्ही तुमचा देव मानत नाही, काहीच मानत नाही. जगात देव फिव काय नाही, जगात ते फक्त मीच आहे ना. असे काही हिरण्यकश्यप आहेत ना, जगात मीच देव. मग त्या तर तूच तर तू म्हणजे तू देव मानत नाही, मी देव मानत नाही असा म्हणणारा जो नाही म्हणून म्हणतो तो देवच आहे. कारण त्याला याचं माहीतच नाही. मग त्याला ज्या वेळेला कधी सांगितलं त्याला कधी काय होईल, पुण्याई वाढेल त्याची. आणि पुण्याई त्याच्यातही घोटाळा आहे. हे ऐकूनच घेत नाहीत हे लोक. तुमचं ते ऐकून घेत नाही. त्यांच्याच 4 गोष्टी तुम्हाला सांगतील, पण तुमचं काय ऐकून घेत नाही. कधी पुण्याई वाढेल, कशा काय का व्हायना सत्कर्माचं फल कुठेतरी निर्माण होईल आणि त्यावेळेला पुण्याई वाढेल. त्यावेळेला त्यांच्या बुद्धीमध्ये हा विचार येईल आणि मग ते त्याला नाहीला म्हणत होते तोच आहे म्हणायला लागतात. जो नाही म्हणतो तोच देव आहे, आहे म्हणतो तिथंही देवच आहे. एक आहे म्हणतो आणि एक नाही म्हणतो, ते ज्याच्या सत्तेने म्हणतो तो देवच आहे. प्रकाश आहे. तू शून्यवादी जे मूर्त पदार्थांचा नाश झाल्यानंतर जर काहीच राहत नाही जे असं तोंडाने म्हणतो, जो म्हणतो तेच आत्मतत्व आहे असं म्हणायचं आहे त्यांना. बरोबर.
काही नाही जे सांगतो ना, काही नाही म्हणतो तेच आत्मतत्व आहे. ज्याला नाही म्हणतोस तोच आत्मा आहे. तोच आत्मा नाही आहे. तू कोणाच्या सत्तेने कोणाच्या म्हणतो. सत्तेनं म्हणतो. तोच आत्मा आहे. आणि त्यापासून तत्वाची काही हानी होत म्हणून नाही. तो व्यक्ती कोणाला मानत नाही, देवाला मानत नाही तर विशेष काय नडलेलं नाही. नाही मानत तर चांगली गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. फक्त त्यांनी काय व्हायला पाहिजे, शरणागती करायला पाहिजे कुठेतरी. तो देवाला मानत नाही तर त्यालाही असे गुरुजी भेटायला पाहिजेत. त्या गुरुजींनी सांगावं, बरं झालं तुम्हाला भेटला, मी सुद्धा मानत नाही पण लोकांना उलट सांगतो. मी सुद्धा देवाला मानत नाही. असं करून त्याच्या पोटात शिरावं लागेल. त्याच्या एकदा पोटात शिरला, अरे आपण सुद्धा देवाला मानत नाही, कसला देवन ठेवू काय देव. पण मी मला मानतो, तू तुझा मानतो का रे. मी मला मानतो ना. त्याला असा स्टेप बाय स्टेप घेऊन त्याला काय करावं लागेल, सांगावं लागेल की देव हा वास्तव तसा नाही, शास्त्राने सुद्धा तसा नाही सांगितला. मग असा कसं काय आला तो खाली खाली. तर काही लोक नाही बरं का, मंदिरात मूर्ती पूजा करत नाहीत, काही नाही. पण काय जर गोरगरिबाला मदत करत असतील, चांगली गोष्ट आहे ना. त्यांच्यात देव नाही का. समाजसेवा करत असतील, काही लोक समाजसेवक असेच आहेत, ते इकडं नाही काय देव, त्यांना त्याच्यातला अर्थ कळाला नाही. मग समाजसेवा करतात तरी चांगली गोष्ट आहे. कारण कोणत्याही जीवामध्ये आम्ही देवच पाहतो. सगळ्या सृष्टीमध्ये आम्ही देवच पाहतो. भूत प्राण्यामध्ये, भूतमात्रामध्ये देवच पाहतो. म्हणून देव हा नुसता असा आकारवान कुठला तरी बसलेला. असं म्हटलं ना, सुरुवातीचे देव कसे असतात, विळण, खुरपण, कुदळण, वेळून याची काय करतात, पूजा करतात. याला प्रारंभिक देव असं म्हणतात. विचारसागरातच आला ना हा विषय, कशात आला की प्रारंभिक देव ते विचारसागरामध्ये देवाचं रूप सांगताना, त्याला आत्म्याचं स्वरूप सांगताना, आत्मा अगदी देव आणि आत्मा दोन्ही पद एकच आहे. पण मग आता देव तर मग त्याचे ते आमचा शेतकरी वर्ग दसऱ्याला काय करतो, पूजा करतो. आणि मग त्याची सगळ्याची पूजा केली. का होते, देव आहे का, तर देव आहे का, तर त्याने त्याला मानलं की याच्यावरच आमचं भागतंय सगळं. जर नाही राहिलं तर मग आम्ही कसं काय राहू. म्हणून त्याने विदळ, कुदळ, आवड त्याचे सगळ्याची काय केलेली असते, अवजार यांची पूजा करतात. पूजा करतात आणि मग त्यांना वाटतं की हा देव आहे बरं का. तो देव आहे असा नाही, पण चला एक सुरुवात तर झाली का नाही. तर अशा प्रकाराने खालून वरपर्यंत देव. आणि ज्या दिवशी तुम्हाला आत्मा देव आहे हे कळेल, त्या दिवशी तुमचा परमार्थ संपला. आणि तुम्हाला जोपर्यंत आत्मा हा देव आहे हे कळत नाही, तोपर्यंत परमार्थ चालूच राहील. मग तो या जन्मात राहील, पुढच्या जन्मात राहील, जन्मच्या जन्म राहील. कारण हे ज्ञान उत्पन्न व्हावं लागेल. आणि मग तो परमात्मा दुसरा तिसरा कोणी नसून मीच सर्वत्र ओतप्रत भरलेलं आहे, त्याचं ज्ञान होईल. आणि मग देहदशा जाईल. देहदशा ही वाईट आहे. आत्ता आपलं बरं चाललंय याच्यावर नका जाऊ, पुढे काय होईल याच्याकडे पहा. म्हणजे विवेक जागा करा. या जन्मात ठीक आहे, पैसा पाणी राहणं पिणं खाणं है ना, या सगळ्या भोग या मानवी शरीरात प्राप्त झालेले. पण हे भोग धोकादायक आहे. पहिली गोष्ट, ह्याच्यात काय झाला, जास्त गूढ झालेला रमलेला आहे ना, तो सांसारिक वर्ग आहे. आणि सांसारिक वर्ग हा या गृहस्थाश्रमामध्ये जो रमलेला आहे, वास्तविक गृहस्थाश्रम हा भोगांना तोडण्यासाठी आहे, भोगासाठी नाही दिलेलं तुम्हाला. लोकांना वाटतं आम्ही गृहस्थाश्रमी झालो म्हणजे आम्ही भोग आता भोगायला सुरुवात केली आम्ही, मग अनिर्बंध भोग भोगायला सुरुवात केली. भोगांचा त्याग करायसाठी गृहस्थाश्रमाचे नियोजन आहे. आणि ते कोणाच्या डोक्यातच नाही, ते त्यागासाठी दिलेलं आहे. त्या नियमित केले भोग गृहस्थाश्रमात, नियमित केले. नियमित करणं म्हणजे इतक्या मापात तितकं जाणं. रेशन कार्डावर साखर किती मिळते, 500 किलो. अनिर्बंध नाही. पहिले तर त्या 2 किलो 1.5 किलो एवढी साखर तुम्हीच वाटत होते ना.
घ्यायचे तुम्ही, पुरवठा मंत्री होते. मग ते त्याच्यात त्यांना एवढी साखर एका रेशन कार्ड, मग तेवढं त्याची गरज मोठी, म्हणजे एवढ्यात भागवून घ्या. तसे गृहस्थाश्रमातले जे भोग आहेत ते मर्यादित भोग आहेत. जेवढं आहे ना मिळालेलं त्याच्यात, तेही सारखे भोगण्यासाठी नाही दिलेले तुम्हाला, तर तोडण्यासाठी दिलेले. आणि याचा अर्थ लावला ह्याने वेगळा या जीवाने. तर आता आम्ही गृहस्थाश्रमात आहोत. गृहस्थाश्रमात म्हणजे काय मोकळा सुटला का? नशिबाने मिळाले ना, मोकळा नाही सुटलेला तो. आणि तर त्याच्यातून तसा झाला तर त्याच्यावर गृहस्थाश्रमाचा दोष टाकलेला आहे की जो अनिर्बंध गृहस्थाश्रमातले भोग भोगतो त्याच्यावर गृहस्थाश्रमातला दोष आला. तिथेही मर्यादा दिलेली. तर मर्यादा घातल्याशिवाय जीव हा ब्रह्मरूप होणारच नाही. भोगात राहून ब्रह्मरूप कसा होईल हा? तर त्याला त्याच्यातून बाहेर काढावं लागेल. म्हणून तिथेही नियम, म्हणून गृहस्थाश्रमांच्याकडे मोठं काम आहे. आता त्याला अगदी संन्यासाश्रम स्वीकारता येण्यासारखा नव्हता हे शास्त्राने पाहिजे. म्हणून त्याला संयमित भोगात टाकणं याचं नाव गृहस्थाश्रम. संयमित, त्याला नियम दिला आणि सगळे नियम दिलेले आहेत. ते गृहस्थाश्रमात कसे वागावे असं नियमावली त्याला वागा. म्हणजे तिथं बी नियम आहेत का? मग कशात आहे? गीता प्रेसचा एक छोटासा ग्रंथ आहे आणि तो पहा, त्याच्यात लिहिलेलं आहे गृहस्थाश्रमात कसे वागावे. शिकवावं लागतं लोकांना, कारण त्या माहितीच नाही काय कसं वागावं. प्रत्येक कर्मासाठी कालावधी दिलेला आहे. कोणतं कर्म कोणत्या कालात कसं करावं. तर त्याच्यात मग ते गृहस्थाश्रम, तुम्ही आता गृहस्थाश्रमात प्रवेश केला मग तुम्हाला थोडंफार तरी कर्मकांडाप्रमाणे वागावं लागेल त्याच्यातला. आणि मग नाही जमत म्हणून मग त्यांना आणखी तिसरा मार्ग दिला. मग तुम्ही गृहस्थाश्रमात राहा आणि नामस्मरण करा. ते लोक त्याच्याकडे बी कानाडोळा करायला लागले. असा प्रकारे बघ चला. तर त्या काय म्हणतात सांग. काही बहिर्मुख लोक, बहिर्मुख लोक आम्ही चालू त्याच्यात आणि स्थूल सूक्ष्माचा प्रलय झाला तरी पण आपला प्रलय झाला असं वाटतं. पण अंतर्दृष्टीने जर विचार केला तर सर्व पदार्थाचा बाद झाला तरी आत्मतत्व आपला भाव शिल्लकच आहे बा असं अंतर्दृष्टीनं कळतं. आत्मतत्व शिल्लकच राहतं. याच्यासाठी काही दुसरं काही नाही करायचं. हा बुद्धीत निराश होतो. तिथे जाऊन कुठं फोडतोड मोडतोड नाही करायची. हे जरी आता तुम्हाला मागच्या श्लोकात दृष्टांत दिला, घरातील सामान बाहेर काढले, आता काढायलाच पाहिजे आणि मग नंतर पाहायला पाहिजे की खाली आकाश राहिले. याची आपल्या बुद्धीमध्ये सुद्धा निराश होतो ना की घरातलं सामान बाहेर काढलं म्हणजे खाली महाराज काय राहिले, आकाश राहिलं, बस. हा बुद्धीमध्ये कळतंय आपल्याला. नाही ना म्हटलं प्रॅक्टिकल करून पाहावं लागेल. प्रॅक्टिकल तर तुमचा दिवसच्या दिवस जातील वाया आणि काय हाताला लागेल तेवढंच हाताला लागणार की आकाश शिल्लक राहील. चला तसं आहे ते. म्हणून खाली कोण राहिला तर परमतत्व परमात्मा आत्मा शिल्लक आहे याचं स्पष्ट भान होतंय. आणि ज्या वेळेला अशी वृत्तीला सवय लागते, आत्मस्वरूपाला पाहण्याची ज्याला सवय लागते, तो चालता बोलता व्यवहार कालात सगळीकडे आत्म्याचंच दर्शन करतो. आणि ज्याला भोगाची सवय आणि व्यावहारिक लागलेली, त्याचा चालता बोलता त्याचा व्यवहारच चाललेला असतो. किंबहुना तो परमार्थात जरी आला तरी त्याचा व्यवहारच चाललेला असतो. कारण त्याला आत्मदर्शनाची सवयच नाही. ज्याला आत्मदर्शनाची सवय नाही ते परमार्थाचा संसार उभा केला. त्यांनी परमार्थाचाच संसार केला कारण त्यांना सवयच नाही ती आत्मदर्शनाची. आणि जो कोणी खरा पारमार्थिक आहे तो संसारात राहून आत्मदर्शन करतो. मुक्त महात्मे आमचे कुठे होते हो? आमचे सगळे साधू वारकरी संप्रदायातले पाहून घ्या, सगळे सांसारिक होते पण संसारात नव्हते. फक्त त्यांच्या नावावर गृहस्थाश्रम टाकला गेला आणि त्यांनी ते लोकांनाही शिकवलं की बा असं पहा, असं राहायचं, असं वागायचं. काही नाही तर त्याच्यात इतके तटस्थ राहिले ते. आणि मग कारण हा स्वतःची भूमिका आहे. इथे काही कोणाला दिसत नाही. कोणी एखादा ब्रह्मवेत्ता पुरुष आहे का अज्ञानी पुरुष आहे हे फोटोवरून दिसत नाही, रूपावरून दिसत नाही, केशभूषा वेशभूषा नावं काय काय लावलेल्या आहेत, उपाध्या काय काय नावा पुढे लावल्या याच्यावरून दिसत नाही. तर हे सारं मायाकृत जगत ज्याने त्यागलेलं आहे तो साधू पुरुष हा
त्याच्याच महिमेत राहतो. अण्णांच्या भाषेत म्हटलं तर तो त्याच्या महिमेत राहतो आणि दृश्य जगताचा व्यवहार करत असतानाही आत्म्याचंच दर्शन करतो. चला काही नाही म्हणजे हे मग अज्ञान प्रदर्शकच आहे हाच अर्थ. आता काहीच नाही म्हटले, खाली काहीच नाही राहिला, काहीच नाही राहिला, काहीच नाही कसा राहिला वा तुला ते दिसू नाही राहिला, भासत नाही तू किंवा मानतच नाही. काही माणसं आहेत ना ते असे दुराग्रही राहतात, नाही काहीच नाही. अहो पण खाली कोणाच्या सत्तेने तो शून्य जरी बोलत असला तू तरी त्या शून्य बोलण्यासाठी तू कोणाची सत्ता वापरली? शून्य बोलण्यासाठी महाराज कशाचीच काहीच लागत नाही. काय थोडीशी बुद्धी चालव की त्या शून्य काही नाही, इथे काही नाही असा म्हणणारा कोण आहे? तर तोच आत्मा आहे. चला आता पुढे हाच अर्थ श्रुतिसिद्ध आहे असे दाखवितात. हरी अत एव श्रुतिर्वाद्यम बाधित्वा शेषयत् यदः अत एव श्रुतिर्वाद्यं बाधित्वा शेषयत् यदः स एष नेति नित्यात्मे त्यतद्व्यावृत्तिरूपतः स एष नेति नित्यात्मेत्यतद्व्यावृत्तिरूपतः अत एव श्रुतिर्वाद्यं बाधित्वा शेषयत् यदः स एष नेति नित्यात्मे त्यतद्व्यावृत्तिरूपतः अत एव अतः हे आला म्हणून हा झाला विसर्ग आला, एव आला ना पुढचा ए स्वर आला. अतः एव श्रुतिः वाद्यं बाधित्वा शेषयत् शेषयत् नाही होणार, यत्यचा दी केला त्यांनी. शेषयती अधहा, शेषयती अधहा. सहा एष नेतीचे काय पदच्छेद करायची गरज नाही, न इति असा येते. पण नेती पुढे जाऊन परत नेत्याचा नेती झाला, त्यामधून आ निघाला आत्मा, आत्मा म्हणून तिथं परत आत्मा शब्द निघाला. आत्मा झाल्यावर मेचा ई झाला, इति आत्मा इति त्यचा अ राहिला. अतद्व्यावृत्ती रूपतः एकच शब्द घ्या, अतद्व्यावृत्ती रूप. ऐका परत. अतः एव श्रुतिः वाद्यं बाधित्वा शेषयति शेषयति यदः, तर त्याचा अदहा त्याची अदहा झाला बरं का तिथं अदहा निघतो. सहा एष नेति नेति आत्मा इति इति यत् व्यावृत्ती रूपतः, किंवा यत् नाही काढला त्यांनी, अतव्यावृत्ती रूप हा केला, त्याचा अ काढला, अतव्यावृत्ती रूपतः. चला काय अडचण आहे? अतः एव
श्रुतिः बाध्यं बाधित्वा शेषयति अधः शेषयति अधः स एष नेति स हा म्हणायचं सः एष नेति नेति आत्मा इति अतव्यावृत्ती रूपतः. आहे तसा शब्द ठेवलाय. आता हा येव म्हणूनच. आता हा म्हणूनच काय येव म्हणजे च लागला आणि अत म्हणजे म्हणूनच श्रुती ही बाध्यम. आता त्यांनी म्हणजे श्रुतीकडून काय केला जातो सर्व बाद योग्य वस्तूंचा बाध केला जातो श्रुतींकडून. बाधित्वा शेषयती अधः तर बाधित्वा शेषयती अधः त्या म्हणजे शेषयती शिल्लक राहतं. बाद झाल्यानंतर खाली जर राहत होतो शिल्लक राहतो. अन्वयाचा त्यांनी वेगळा अन्वयाचा लावलाय. आता एव म्हणजे म्हणूनच त्यांनी खालचं वर घेतलं. सहा एष नेती नेती आत्मा इति श्रुती. म्हणूनच श्रुती काय म्हणते नेती नेती असा घोष श्रुती करताना दिसते. म्हणजे जो नेती जो आकारवान पदार्थ आहे तो आत्मा नाही. मूर्ताचा त्याग करून मूर्त जिथं राहिले मायाकृत सगळे बात करत नेती न इति हा नाही आणि ज्या वेळेला दृश्य पदार्थच राहिला नाही त्यावेळेला गप्प झाली. श्रुती काय झाली गप्प म्हणजे काहीच बोलली नाही. बोलण्यासाठी बाद करण्यासारखा पदार्थच राहिला नाही त्यावेळेला ती गप्प झाली. आणि गप्प झाल्याबरोबर ते म्हटले मग तो आत्मा आहे. जिथे श्रुती गप्प झाली तो काय आहे वेद जाणू गेला पुढे मौनावला तुझला प्राप्त कैसे. तर मग त्याच्यानंतर म्हणजे श्रुतीला आत्मा कळाला पण श्रुतीने बडबड करायचं बंद केल्यावर आणि आपण सुद्धा बडबड करायचं बंद केल्यावर आत्मा कळेल. जोपर्यंत बडबड चालू आहे तोपर्यंत आत्मा कळणार नाही. कारण मग बंद करायचं. बडबड बंद कधी झाली मूर्ताचा त्याग झाला. आपली बडबड कशात चालू आहे मूर्त पदार्थाचं विश्लेषण करण्यामध्ये आपली बडबड चालू आहे. आणि हे नाही बरं आता कारण शरीर नाही असं म्हटल्यावर पुढे काय सांगावं गप्पच बसलो. आनंदमय कोश आत्मा नाही. बोला ना महाराज पुढं बोला ना. आनंदमय कोश आत्मा नाही. आणि आम्हाला त्याच्यानंतर खालचं काय खाली मूर्तता नाही ना दिसली काय म्हणून गप्प झालं. पण आनंदमय कोशाचं अधिष्ठान हे सांगायची गरज राहिली नाही. कारण ज्या पदार्थांचा बाध होतो तो सत्य पदार्थाच्या ठिकाणीच होतो. मिथ्या पदार्थाला सत्य पदार्थाशिवाय आश्रयच नाही अधिष्ठानच नाही. म्हणून जितके मिथ्या पदार्थ जगत असो नाही तर देह असो या सगळ्यांचा अधिष्ठान आत्मा आहे हे शेष राहिलं. आता व्यावृत्ती रूपतः अनात्म पदार्थाच्या निराकरणाच्या द्वारा अतत व्यावृत्ती रूपतः असं पदच्छेदी त्याच्यात म्हणजे अनात्म पदार्थांचे निराकरण. व्यावृत्ती करणं म्हणजे निराकरण करणं. आणि मग खाली बाध्यम बाधित्वा सर्व बाधयोग्य वस्तूंचा बाध करून बाध्यम बाधित्वा ज्या पदार्थाचा बाध करता येतो त्यांना बाधयोग्य असं म्हटलं. जे पदार्थ काय आहेत बाधयोग्य त्यांचा काय होतो बाध होतो म्हणजे नाश नाही करायचा. तर बुद्धीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे निराकरण करायचं. मी आत्मा आहे हे संशोधन करण्यासाठी महाराज तुम्ही आत्ता काय काय वापरलं म्हटले स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर यांना बाजूला केलं आणि तुम्ही तर जागेवर बसलेले आहेत. तुम्ही कुठं बाजूला केलं तुम्ही स्थूल शरीर काढायला पाहिजे होतं बाहेर ठेवायला पाहिजे होतं. सूक्ष्म काढायचं बाहेर ठेवायचं कारण काढायचं बाहेर असं होईल का नाही. का बरं होणार नाही. ज्ञानाने बाध आणि कृतीने कर्म होतं. आता हा पिंडच बनलेला आहे ना तो कर्माचा पुतळा आहे म्हणून याला कर्मपुतळा म्हटलेला आहे. पण या कर्मरूपी पुतळ्यामध्ये आपण राहतोय तरी सुद्धा हे आपल्याला चांगलं स्पष्ट भासतंय
म्हणजे अगदी फार मोठं तत्वज्ञान ब्रह्मज्ञान बी नाही झालं तर इतकं लक्षात येत आहे की या शरीरातून माणसं कालिक राहत आहेत. थोडा काळ राहत आहेत की निघत आहेत, थोडा काळ राहिला की निघत आहेत. नवीन शरीर म्हणजे नवीन शरीर जन्म घेत आहेत, जुनी किंवा नवीन बी मरतातच. ज्याचं आयुष्य संपलेलं आहे 5, 25, 15 वर्षाचं बी मरतंयच की, त्याचं काय विशेष आहे त्याला. ते मेलं तर त्या मरताना दिसतं. म्हणजे या शरीरात कालिकता आहे, कालिक राहते आणि त्याच्यातून निघून जात आहे. म्हणजे मी या शरीरात नित्य राहणारा नाही, मी या शरीराहून वेगळा आहे. हा विवेक तयार झाला, यालाच म्हणतात. याच विवेकाला अधिक उच्च कोटीवर घेऊन गेला की तुम्हाला काही न करता हे ज्ञान आपोआप होईल की या 3 शरीरावरून वेगळा आहे, पंचकोशावरून वेगळा आहे. तुम्हाला प्रत्यक्षता काहीच करायचे नाही, पण विचाराच्या द्वारे काय केलं त्याचं निराकरण केलं. आता अदहा शेषयती या प्रत्यक्ष स्वरूपाला अवशिष्ट ठेवतो. त्या प्रत्यक्ष स्वरूपाला काय तर बसा थोडा वेळ बसा, बंद आहे. अदहा शेषयती या प्रत्यक्ष स्वरूपाला अवशिष्ट ठेवतं. अर्थात सगळ्याचा बाद केल्यानंतर खाली कोण राहिला? आत्मा राहिला, आणि तो शिल्लक राहिलाच. असं होणार नाही की शिल्लक काहीच राहिलं नाही, असं होणार नाही. चला वाचा. अतएव श्रुतिर्बाध्यं बाधित्वा शेष यदः स एष नेति नित्यात्मे त्यतव्यावृत्तिरूपतः. अतएव, हा वाचा. अतएव म्हणूनच, अतएव म्हणजे म्हणूनच, अतः एव म्हणूनच स एष नेति नेति आत्मा इति श्रुतिः. तर नेती नेती आत्मा इति श्रुती ही बृहदारण्यकोपनिषदामधली ही श्रुती आहे की न इति न इति, हा आत्मा नाही, हा आत्मा नाही असं म्हटलं. मग श्रुतीने जो आत्मा नाही त्याला आत्मा नाही म्हटलं, आत्मा आहे तिथे जाऊन थांबतो. म्हणजे तिने पुढचा प्रवास बंद केला. म्हणजे बोलण्यामध्ये वाणीला जो जो विषय होतो तो आत्मा होत नाही, कारण तो अवाक हा वाणीला विषय नाही, वाणीला हा विषय होत नाही. नव्हता मनबुद्धी इंद्रियांचा मेळा, तो मनबुद्धी इंद्रियांचा मेळाही नव्हता. किंवा दुसरी श्रुती आहे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. त्या यतः वाणीच्या द्वारा अप्राप्य हा कसा आहे? वाणीला अविषय आहे, वाणीला विषय होत नाही, मनाला विषय होत नाही. मन वाचाती तर तुझे ते स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. तुकोबराय म्हणतात मन वाचाती तर तुझे ते स्वरूप, तुझे ते स्वरूप मन वाचा अति त्याच्याही पलीकडला आहे. म्हणून या आम्ही मग दुसरं काम केलं, कारण तो आमच्या हाताला लागत नाही. तो जाणून घेतला की काम संपतंय. जाणून घेण्यासाठी तिथपर्यंत बुद्धी न्यावी लागते. म्हणून आत्मज्ञान सोपं आहे, पण आत्मज्ञानाचा अधिकारी अवघड आहे. आत्मज्ञान सोपं आहे, त्याचा अधिकारी अवघड. आणि त्याचा अधिकारी नसले, कारण ते जड बुद्धीचा बुद्धिमान दोष असणारा माणसाला काय देव कळणारे डोंबाल. त्याला अधिकार संपादन करण्यासाठी त्याला पहिल्यांदा भक्तीमध्ये निष्काम कर्मामध्ये टाकला. एक पापाची ओझी वाहणारे, त्यांना पाप नाश करायला पहिल्यांदा सांगितलं. देव कळायचा असेल तर पाप जावं लागेल आधी. देव कळायचा असेल तर चित्तवृत्ती स्थिर व्हावी लागेल आधी. आणि मग अधिकारी बनलेल्या पुरुषाला गुरु हा पैसा भेटायची की माऊली म्हणतात तसं. त्याला काय शोधावं नाही लागत, तिकडून तिकडून जा पाहायला कुठे भेटला का, कुठे भेटतो का, काय करायची गरज नाही. अपैसा भेटी तर त्या अपैसा म्हणजे पुण्य. पुण्य फळले भवता दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावन, आजी पिटले माझे बहुत दिवसा असा प्रकार आहे. चला तर तेव्हा खाली शेष अवशिष्ट आत्मा राहतो याचं ज्ञान श्रुतीने आपल्याला नेती नेती या पदाच्या द्वारे करून द्यावी. न इति न इति. पण श्रुती कुठपर्यंत बडबड करते असं म्हटलं तर
श्रुती कुठपर्यंत बडबड करते तर तिला जोपर्यंत पदार्थ माईक पदार्थ सापडले तोपर्यंत बडबड, आणि जिथे अनात्म पदार्थ राहित्य तयार झालं तर वाणीचं बोलणं बंद होतं, आणि वाणी बंद झाली की आत्माविष्कार होतो. म्हणून नेती नेती तो चला वाचा. नेती नेती आत्मा इति श्रुती ही, तो हा मूर्त आत्मा नव्हे अमूर्त आत्मा नव्हे अशा अर्थाची श्रुती. मूर्तही नाही आणि द्वेभाव ब्रह्मणो रूपम मूर्तांच्या अमूर्तांच्या मर्त्यांच्या अमर्त्यांच्या अमृतांच्या यत तत्सत अशा प्रकारची श्रुती आहे. दुसरी येऊन गेली ना तुम्हाला. द्वेभाव ब्रह्मणो रूपम, ब्रह्माची दोन रूप आहेत, एक साकार निराकार, मर्त्य अमर्त्य म्हणजे अमृत तत्व आणि मर्त्य तत्व. एक मूर्त आहे आणि दुसरं अमूर्त आहे, अशी वेदाची श्रुतीच आहे. तो हा मूर्त आत्मा नव्हे व अमूर्त आत्मा नव्हे. आत्मा मूर्त आहे का अमूर्त आहे? हा, म्हणून त्याला मूर्तही म्हणता येत नाही, त्याला अमूर्तही म्हणता येत नाही, त्याला सतही म्हणता येत नाही, त्याला असतही म्हणता येत नाही. भगवंत भगवद्गीतेत म्हटले, मी तुला अर्जुना नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि, नाही नेयम अनादिमत परम ब्रह्म न सत् नासत् उच्यते. बरोबर आहे. तर तिथं मी तुला आत्मा कसा आहे हे सांगतो, आणि कसा सांगितला तर त्या ज्याचं वर्णन करायला त्याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. नसत न असत उच्यते असं वर्णन केलं. अनादिमत परम ब्रह्म नसत न असत उच्यते. अगदी तसं आहे. चला पुढे. अतद्वया वृत्तिरूपतः अनात्म पदार्थांच्या निराकरणाद्वारा बाध्यम बाधित्वा सर्व बाधयोग्य वस्तूंचा बाध करून अधः शेषयती या प्रत्येक स्वरूपाला अवशिष्ट ठेवते. अधः म्हणजे या, आणि शेषयती अवशिष्ट राहिलेल्या. या अधः म्हणजे आतापर्यंत तिथं जे वर्णन केलं त्या प्रत्येक स्वरूपाला अवशिष्ट ठेवते. प्रत्येक म्हणजेच आत्मा. आधी कोण राहिला? आत्मा राहिला. आणि बाद कशाचा झाला? बाद योग्य पदार्थांचा झाला. जे पदार्थ बाद योग्य आहेत त्यांचाच बाद होतो. आत्मा हा बाद योग्य नाही, म्हणून त्याचा बाद होऊ शकत नाही, आणि त्याला अधिष्ठान असं म्हणतात, अवशिष्ट असं म्हणतात. चला. प्रकाश. अतद्वया वृत्ती जे तत् म्हणजे आत्मस्वरूप नव्हे त्याचा बाध करणे, ह्याच एका उपायाने श्रुतीने ब्रह्माचा बोध केला आहे. बरोबर आहे. तर अद्व्यावृत्ती जे तत् म्हणजे आत्मरूप नव्हे त्याचा बाध करणे, याच एका उपाय. दुसरा उपाय सांगा. काय? आत्म्याचं शोधन करण्यासाठी उपाय सांगा. बाध करणे हाच उपाय आहे, आणि त्या बाधाचंच दुसरं नाव त्याग करणे असं आहे. आपण मी नेहमी बोलत राहतो, कारण परमार्थ हा त्यागात दडलेला आहे, भोगात नाही. म्हणजे जितका म्हणून काही आवश्यकता नाही. जगण्यासाठी लागणारी जी सामग्री आहे ती प्रापंचिक सामग्री जशी असेल प्रारब्धवशात तशी चालते. याच्यात काही सुधारणा करण्याची आवश्यकता नाही. मग मोक्षासाठी काय करावं लागेल? संपूर्णतः त्याग, वासनांचा त्याग, बुद्धीमध्ये चाललेल्या कल्पनांचा त्याग, इच्छांचा त्याग, आत बसलेल्या काम क्रोधाधिकांचा त्याग. काम क्रोध मद मोह मत्सर दंभ अहंकार सगळं गच भरून आलेले, त्याला देव शोधायचा आहे. काय त्याला देव सापडणार आहे? डोंबात तैसे भोगा तोनी निघता चित्त मज माझी हळूहळू पांडू सुतांनी विचू होय. हळूहळू हळूहळू पण हळूहळू काय करणार आहे? त्याला नाईलाज आहे. हा, त्याला भोगात गुंतलेला आहे ना तो. भोगाची फार मोठी इच्छा धारण केलेली त्याने, आणि त्याला देवाचं दर्शन दुर्मिळ आहे. त्याला देव दर्शन होणार नाही. म्हणून मग उपाय, दुसरा उपाय काय? बाध करणं. लोक देवाकडे जाऊन संसाराचं मागतात, ही विशेष गोष्ट आहे. बाध नाही करत, संसार फुलवायचं पाहतात. आणि संसार तर प्रारब्धजन्य तेवढाच आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. महाराज बराच देवदेव केला, काहीच फरक पडा ना.
पडणारच नाही, तुला पडणारच नाही. देवदेवाने फरकच पडणार नाही का? तुझ्यात बदल कर, देवात नको बदल करू. तुझ्या इच्छा आहेत ना त्या अनंत इच्छा सामग्री धारण केली. प्रारब्ध तयार करताना पहिलंच नाही कळालं का मागच्या जन्मात की चांगलं करायला पाहिजे होतं म्हणून. खराब आला तर मग भोग. कर्म वाईट करताना तंद्रीत करतो तो, उन्मत्तपणाने करतो तो वाईट कर्म. आणि भोगायला आल्यावर ते म्हणतात असं कसं काय झालं, मग असं कसं काय झालं, तुला आधी कळत नव्हतं का? आणि मग आता जर भोगतोय तर भोगा ना का, त्याचंही फार मोठे गोष्ट नाही. जसं असतील तसं खाऊ. भाकरीन भाजी मिळाली म्हणून काय नाराज व्हायचं कारण आहे? कुठेही आपली भाकरी भाजी खाल्ली पुष्कळ झालं. हां असं नाही, मोठे इमले बांधायचे त्याला, मातीत घालायचे त्याच्यात का जाळायचंय तुला त्याच्यात निघून. ज्याच्यात ती अवस्थाच अशी आहे, त्या भोगप्रधान व्यक्तीची जी अवस्था आहे ना ती अशी पहा. म्हणून त्या सामान्य स्थितीमध्ये राहिला की त्याचा परमार्थ छान होईल. आणि आतून भोगाची इच्छा असणारा मनुष्य परमार्थ कधीच करत नाही. उलट तो भोगाची इच्छा असणारा मनुष्य परमार्थात देवाकडून भोगाचं मागून घेतो आणि देव तर काही देत नाही. ते म्हणजे मग तुमचा संप्रदायच बदलून टाकतो आम्ही. संप्रदाय बदल नाही तर माणसं बदल, काही बदल, तुला काही फरक नाही पडत, काहीच होत नाही. आणि मग एखाद्या वेळेला भोग चांगली तयार झाली आणि चुकून एखाद्या संप्रदायात गेलेला असत, तर ह्या संप्रदायात चुकून आला बरं का आम्हाला, त्याचा नाही आला, तुझं प्रारब्धच तिथं बदललं गेलं हे तुला कळालंच नाही. आणि देव मग त्या म्हणतात केव्हा आता प्रारब्धजन्य बदलल्यावरती झालं, पण त्याचं वाटोळच झालं ना. कारण तो आसक्त कशात आहे? भोगात आसक्त आहे. भोगात आसक्त होणाराचा परमार्थ कधीच होणार नाही. ते दिसायला वरून चांगलं दिसेल पण त्याच्या आतली लालसा सांगते. काय लालसा आहे? भोगाची. म्हणून ज्यांना भोग कमी आहे ती माणसं परमार्थात श्रेष्ठ आहे. ज्यांना भोगच कमी, श्रेष्ठ पुरुष असला पाहिजे. कारण देवानेच तशी निर्मिती केलेली त्याची. कारण हा वाया नको जायला. तुम्हाला जर काही भोग नसतील प्रारब्ध प्राप्त तर ती तुमच्यावर देवाची कृपा आहे असं समजा. कारण नसल्यावर माणसं छंदात नाही पडत, असल्यावर करावंच लागतंय. असल्यावर करावं लागेल. 4 पोरी असतील तर लग्न करावीच लागतील. त्याला नाही लाज आहे. त्याला नाही ते म्हणजे बरं काय हो आम्हाला पोरगीच नाही, मूर्खा नाही, हे चांगलं आहे ना. काय आम्हाला पोरग्याच नाही तर चांगलं आहे ना. पोरग्याच नाही चांगलं आहे कसं काय? आणि मग तू कोणतून राहिला असताना कशाचा देवदेव करतो डोंबला असताना? का पंढरीच्या वारीला आला असता? नसताच आला. आवाज चालली पंढरपूरला, देशी पासून आली घरात. चला सांग बस. कारण सर्व कार्य कारणरूप पदार्थाहून ते विलक्षण असल्यामुळे सृष्टीतील पदार्थांच्या दृष्टांताने त्याचा बोध करणे अशक्य आहे. बरोबर आहे. कारण परमतत्व कसं आहे, त्याचा बोध करायला कठीण आहे. त्याचा बोध करायलाच कठीण आहे. बरं काही नाही सांगावं तर कळेल कसं? प्रभू रामचंद्र या वशिष्ठ मुनींच्याकडे गेले. वशिष्ठ मुनींनी प्रभू राम म्हणजे गेल्यावरती ते म्हटले भगवंता, म्हणजे वशिष्ठ मुनींना म्हणते कोण? प्रभू रामचंद्र. भगवंत आहेत का? आहेत ना. मग भगवंता मला स्वरूपाचा बोध करून द्या. ते म्हणले तुम्ही प्रभू रामचंद्र आहात, तुम्हाला मी काय करू प्रभू बोध करून द्यावा? आता मोठे असतात ते मोठेच असतात, छोटे असतात ते छोटेच असतात. त्यांना काहींना थोडं सांगितलं तर कळतंय, काहींना किती मी सांगितलं तरी, कारण ते वृत्तीवर आरूढच होत नाही. आणि बघा मला स्वरूपाचा बोध करून द्या म्हटल्यावर वशिष्ठ मुनींनी समाधीमध्ये गेले. कारण मोठ्या माणसाला असंच शिकवलं जातं. काय बोलले का? त्याच्याविषयी कार्यकारणाची काही बोलणं केलं का? कारण सर्व कार्यकारण रूप पदार्थावरून जे विलक्षण असल्यामुळे सृष्टीतील पदार्थाच्या दृष्टांताने त्याचा बोध करविणे अशक्य. त्याला कोणता दृष्टांत सांगावा? आत्म्याला समांतर दृष्टांत कोणते सांगावेत? दृष्टांत आता ते सांगितले तरी त्याच्यात काय पोचले नाही, कारण ते बाद योग्य दृष्टांत आहेत सगळे. आणि म्हणून शेवटला अशा प्रकाराने भाषा करावी लागते श्रुतीला. नेती श्रुती नेती म्हणती ऐकू गोविंदू रे. ते
तो परमात्मा गोविंद परमात्मा असा असा आहे असं सृष्टीने सांगितलं. चला व्यवहारात सुद्धा निषेधद्वारा बोध करीतात. व्यवहारात सुद्धा निषेधद्वारा बोध करवतात. म्हणजे निषेधद्वारा बोध करवतात म्हणजे माऊली ज्ञानोबरायांनी एक ओळी वापरली की जे आप माहेराला गेलेली पतीला घेऊन कुठे गेली? माहेराला गेलेली. बंद पडलं काय? चालू. तेव्हा माहेराला गेली तर मग त्याच्याबरोबर ती दुसरी 2-3 पोरं होती, 3-4 पोरांच्यात तो उभा राहिलेला होता. तिचा पती बी होता त्याच्यात. काय ओवी आहे आठवा? बाळा पती ते रूप करी निमाल्यावरी अचर्चाते. 2 टोक आठवत नाहीत मला. आठवा कोणाला आठवले? बाळा पती ते रूप करी न सांगणेवरी बाळा पती ते रूप करी मग निमाल्यावरी अचर्चाते. चल तुम्ही काय सांगणार नाही मग. त्या आमचे बाबा नेहमी ओवी वापरायचे. जास्त दिवस मुखात नाही आल्यावर तिकडे होता. आणि तिने तिच्या मैत्रिणी होत्या इकडे आणि ते म्हटले का ग म्हटले तुझा नवरा कोणता आहे ते सांग ना. ती म्हणजे ती काय तो कारण ते पूर्वीच्या काही नावं घेऊन म्हणत सांगत नव्हत्या. आताच्या निर्लज्ज त्याला नावानेच हात मारतात. पोपटराव चाललीस. त्याचं नाव नाही घ्यायचं. नाव घ्या म्हणजे मग आता त्याच्यात काही खाना खुना त्याच्यामध्ये पांढरा शर्ट घातलेला, एक फेटा बांधलेला, एक म्हणजे एक टोपी घातलेला आणि एक बोडका, आपण दुसरा शर्ट घातलेला. हिचा बी बोडकाच होता पण पांढरा शर्ट घातलेला. आता हे 4 जणांची 4 झाली का नाही? म्हणजे 4 झाले का? कोणता आहे तो? फेट्यावाला का? म्हणजे नाही, फेट्यावाला नाही. मग ती म्हणली नाही. मग त्या फेट्यावाला नाही म्हटल्यावर ते म्हणले मग तो टोपीवाला आहे का? ते म्हणले नाही. मग म्हटलं ते तो निळा शर्टवाला तो दिसतोय तो, म्हणजे तो बी नाही. आता सगळ्यांना यांना उडवल्यावर खाली कोण राहिला? एकच राहिला. ते म्हटले कळाला आम्हाला, तो तुझा मालक आहे हे आम्हाला कळाला. तिने सांगितलं का हा माझा मालक आहे? नाही सांगितलं. तसाच प्रकार इथे सुद्धा आहे. अन्नमय कोश तुम्ही नाही, प्राणमय कोश तुम्ही नाही, मनोमय कोश तुम्ही नाही, विज्ञानमय कोश तुम्ही नाही, आनंदमय कोश जो भोगता आनंदाचा भोगता आनंद भुक तोही तुम्ही नाही. आता आहे असं जर म्हटलं की परत दोष आला. आता काय बोलायचं? आपला मूळ विषय तोच चाललाय की पंचकोश आणि या पंचकोशावरून तो अतीत आहे हे सांगायचं आम्हाला. सांगा, वाचा. हा ब्राह्मण क्षत्रिय किंवा वैश्य नव्हे असे म्हटल्याने अवशिष्ट राहणाऱ्या शूद्र जातीचा तो आहे असा बोध होतो. हे सुप्रसिद्धच आहे. आता त्याच्यात समजा 4 आहे. आपल्याला उदाहरण धरायचं आहे, याचा दुसरा काही अर्थ लावायचा नाही. की त्या ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे नव्हे असं म्हटल्यावर वर्ण किती येतं? 4. किंवा अगदी ह्याच्या उलट बी करू शकतो आपण. काय? क्षत्रिय वैश्य शूद्र नव्हे. पण ते एकाचा उल्लेख करायचा. तुम्हाला तिघांना काय केलं तुम्ही? हे नाही एकाचा चातुर्वर्ण्य मया सृष्टम 4च वर्ण आहेत. 5वा वर्ण कुठे ठेवला? त्याच्यातला तो आहे. का होते? कोण आहेत? ते म्हटले हे कोण आहेत? ते म्हटले हे क्षत्रिय वैश्य शूद्र नाही. म्हणजे अशा बोलण्याची भाषा आहे का नाही? अगदी तशाच पद्धतीने आत्मा कसा आहे म्हटले असाच आहे. असा नाही, असा नाही, असा नाही, असा नाही, असा नाही. आता तिथे तरी ब्राह्मण हा दृश्य आहे
किंवा शूद्र हा दृश्य आहे. अदृश्य इथे आत्मा हा मूर्त नाही, अमूर्त आहे. म्हणून त्याच्याविषयी तुम्हाला जास्त चिंतन करावं लागेल. इतकं सोपं नाही आहे की जसं ब्राह्मण आहे म्हणून ओळखला किंवा हा त्याचा नवरा आहे म्हणून ओळखला त्या मुलीचा. हे जसं सोपं उदाहरण, आता ढोबळ उदाहरणं झाली. पण आत्म्याच्या ज्ञानासाठी मग त्याला काय करावं लागेल? तच्चिंतनाम. जे माणसं चिंतन करतील, ध्यान धारणा करतील, निधिध्यासन करतील, त्यांनाच आत्मा कळणार आहे. निधिध्यासन करणं सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण निधिध्यासनाच्या नंतर याचा आविष्कार होईल आणि त्याला तत्वम पदार्थाचं चिंतन तिथे चालू होतं. म्हणून मनन करायला लोक एकतर हायगाईच करतात, सगळी 100% मनन करत नाही. अगदी किती लोकांनी कालचा पाठ पाहून आले, कालचा पाठ पाहून आले किती लोक? लाईट नाही, कारण सांगायला होऊ शकत. म्हणजे त्याच्यात ते पाहणार, त्याच्याशी तिकाचं काय आपला संबंध? आपले नुसतेच जाऊन जर बसले तर तुम्हाला ते लिंक नाही ना लागत. बरं, प्रत्येक पाठातला विषय तितका श्रेष्ठ आहे, असं काही नाही की त्याच्यात कनिष्ठ आहे, ह्याच्यात श्रेष्ठ आहे, ह्याच्यात वरिष्ठ, असं तेवढंच. खाण लागली सोन्याची तर आज ती खाणच आहे. तसा म्हणून पुन्हा चिंतन, तत्चिंतन केलं की मग तुम्हाला पुढचं सोपं होऊन जातं. चला, तर तेव्हा म्हणून स्थूल दृष्टी वेगळी आणि सूक्ष्म दृष्टी वेगळी. बरं, चला. सारांश, हा? सर्व स्थूल सूक्ष्म देहेंद्रियादी प्रपंचाचा बाध केला असता सर्व स्थूल सूक्ष्म स्थूल देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. बाध केला त्याचा, आणि बाध होतो. हा, झाला त्याचा बाध. प्रत्यक्ष नजरेने बाध होतोय. एक पाहतसा एकाची धणे, सावध त्या गुणे कार्य नव्हा. मारा हाक देवा भय हट्टा असे, जवळ काळा ऐसे झाले नाही. तुकोबराय म्हणतात काळा असं, जोपर्यंत काळाच्या मनासारखं झालं नाही तोपर्यंत देवाच्या धारणा करा, नामस्मरण करा. एखादा बाद झालेला आपण पाहिला, आपणच आपल्या खांद्यावर उचलून नेतो ना आपल्या सोयऱ्या दायऱ्यांना. कोणी उचलून नेलं? तुम्हीच नेलं ना. राम नाम सत्य आहे, ते तोंडातून त्यावेळेलाच म्हणतो फक्त राम नाम सत्य. एरवी मर्या येते का तुला दररोज म्हणायला? म्हणणार रामकृष्ण हरी, म्हणणार रामकृष्ण हरी, का म्हणत नाही? विशेष का नाही हो? हा, मग ते नास्तिक जरी असला तरी ते त्यांच्याबरोबर म्हणतो ते असं. एकदा पाठीला हात लाव, खांदा लावला तर तो राम नाम सत्य है, राम नाम. घाबरून म्हणतो.